स्वतः तुम्हाला मिळावं तुमच्या मनामध्ये आहे, पण तुम्ही त्या पद्धतीने करत नसला, त्या पद्धतीने तुम्हाला कोचिंग मिळत नसेल, त्या पद्धतीने तुम्हाला गायडन्स मिळत नसेल, त्या पद्धतीने तुम्ही कष्ट घेत नसाल, त्या पद्धतीने तुमचं डेली प्लॅनिंग नसेल, तर तुमच्याकडे यश डुकूनही बघणार. मग तुम्ही 10वीला 96 घ्या, 100% घ्या, 90% घ्या, फक्त ते म्हणायला तेवढं 10वीचं राहील. आणि ज्या विद्यार्थ्याला असं म्हणतात झोपेत पडलेले स्वप्न सत्यात उतरायचं असेल तर कष्ट प्रामाणिक पाहिजे, आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यश 100% येईल. तुम्हाला झोपेतच स्वप्न पडत नसेल, मोबाईलचं पडत असेल, सत्यात उतरायचा प्रश्न मोबाईलचा असेल, कष्ट म्हटला की वडिलांनी फक्त माझ्याकडे जाऊन बाबा जरा डबा देऊन ये जा, किंवा डेअरीतून जाऊन दूध घेऊन ये जा, किंवा मेडिकलमधून जाऊन औषध घेऊन ये जा, हे तुम्हाला कष्ट वाटत असेल तर तुम्ही तुमच्या स्वप्नाचं पाठलाग करायला कमी पडला असेल. आणि जीवन हे एकदाच असते. 10वी परत बसणार आहे सर, मला आता 65%, परत एकदा बसतो, परत 65% घेतो, म्हणजे 100%च्या पुढे होते, काय बिघडणार आहे? काय सोय तशी आहे का बाळा? नाहीतर अख्खं गाव, तुम्ही म्हटलं अख्खं गाव स्टेटस लावायसारखं मी करेन 35% जिंदाबाद सगळ्या होईल का? आपणाला आतून जे म्हणतो ना ते आतून चालना पाहिजे. बरोबर आहे, आतून तुम्हाला चालना पाहिजे, आतून एनर्जी यायला पाहिजे. आई उठवणार, वडील म्हणणार अभ्यास कर, बोर्डाची परीक्षा जवळ आले, ह्यातनं असं एक्सटर्नल बास की झालं. तुम्ही आता खूप मोठे झाला. मोबाईल दिले की सगळ्या गोष्टी कळतात तुम्हाला. आईला कळत नाही, वडिलांना कळत नाही, बिचारे ते विचारायला लागतात काय कसं काय. हे रियालिटी. त्यामुळे त्याच्या नादाला लागू नका. काय सांगतो मी, ते 2 वर्षाचं मॅरेथॉन तुम्हाला जिंकायचं असेल, तुम्हाला मेडिकल मधलं टॉपचे मेडिकल कुठलं माहित आहे? मुलींचे एस्पेशली जास्त आहेत ते, मुलींना फ्री शिक्षण आहे आता. एम्स आहे, एम्स 13 कॉलेज आहे, एम्स दिल्ली, एम्स भोपाळ, या पद्धतीने. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 22, यावर्षी 2 वाढले, 24 MBBS गव्हर्नमेंट कॉलेज आहे. तुमच्या जवळचं कुठलं? मिरज GMC. त्यानंतर BAMS, BHMS, BDS, व्हेटरनरी, अदर पॅरामेडिकल. तुम्ही एक नीट परीक्षा दिली जी 720 मार्काची असते, 180 गुणिले 4, एक क्वेश्चन 4 मार्काला, 1872. त्याच्यामध्ये एक चुकलं की नेगेटिव्ह मार्किंग. तुम्ही म्हणणार स्कॉलरशिप आम्ही दिले सर, 5वी स्कॉलरशिपला मी केंद्रात गेली होती, 8वी स्कॉलरशिपला माझं एरडोली गावामध्ये पहिलं आलं, ठीक आहे ना, त्यावेळेस झाले ते. पण ती परीक्षा आणि ही परीक्षा जमीन आसमानमध्ये फरक आहे. इंडियामध्ये सगळ्यात हार्ड परीक्षा कुठली असेल तर UPSC. कुठली असेल? आणि त्याच्या खालोखाल कुठली हार्ड परीक्षा असेल तर नीट, JEE, जॉईंट एंट्रन्स एक्झाम, आणि नीटची मेडिकलसाठी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, जे NTA संस्था ही ऑर्गनाईज करते. आणि आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे 2014 पासून की त्यामध्ये एकही क्वेश्चन रिपीट झालेलं नाही. एकही क्वेश्चन म्हणजे गेल्या वर्षी जसं तुम्ही बोर्डाचं बघताय, मी मग सांगितलं बोर्डाचं 5-6 वर्षाचं बघा आणि त्या पद्धतीनं करा. सर इम्पॉर्टंट, मॅडम इम्पॉर्टंट सांगतात त्याचं करा 10वी पर्यंत. म्हणून मी एका नाण्याची दुसरी बाजू सांगतो. पण त्यावेळेला तुम्ही दोन्ही अभ्यास करायचा आहे. पालकांना वाटतंय 96% पडलं होतं, काय ते परीक्षेच्या वेळेला जर तो आजारी पडला काय सांगणार बिचारे ते. आपल्या पाल्यांचं आपण झाकूनच घ्यायला पाहिजे. काय म्हणतात, आजारी पडला, किती पडले? 150 पडले. मग काय ते आता रिपीट करूया, या पद्धतीने होतं. म्हणजे तुमच्याकडे टॅलेंटशी असून तुम्ही डिस्ट्रॅक्ट जे म्हटलं ना ते डिस्ट्रॅक्ट राहायला, फोकस्ड नाही राहिला तर तुम्ही त्या अभ्यासक्रमापासून विचलित झाला. आणि हे जर सायन्स मॅथ्स सारखे विषय तुम्ही पाठांतर करून लिहिलेलं असताय, 10 वेळा लिहून काढलेलं असताय, पैकीच्या पैकी पडले, हे मी खूप हुशार, वर्गात खूप हुशार. पण तुमचं आता शाळेतल्या मुलांच्या किंवा मुलींच्या बरोबर कॉम्पिटिशन, ज्यावेळेला तुम्ही 11वी 12वीला जाता त्यावेळेला तुमचे जिल्ह्यातल्या, राज्यातल्या, देशातल्या मुलांच्या बरोबर तुमचे कॉम्पिटिशन. आणि त्यावेळेला जवळपास 26 ते 27 लाख मुलं नीट परीक्षेला बसतात. जागा आहेत 1,10,000. किती आहे? 1,10,000 जागा.
त्याच्यामध्ये आपलं निभाव लागायचं असेल गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये घेतो म्हटला, मी सांगतो त्याच्यामध्ये एम्स झालं, GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, सेमी गव्हर्नमेंट म्हणजे काय, तुमचं EWS वगैरे असेल तर 12 लाख असेल तर 6 लाख वर्षाला भरायचं, 5 वर्षाचं 5 टक्के 30 लाख. सेमी गव्हर्नमेंट नंतर प्रायव्हेट नंतर डीम्ड. प्रायव्हेटमध्ये तुम्ही गेला, भारती मेडिकल कॉलेज आहे, वर्षाला ह्या वर्षीचा रेट 30 लाख आहे. 5 वर्षाचं करा किती, MBBS सगळं एका वर्षाला किती, 30 लाख. 5 वर्षाचा करा, 5 त्रिक 1,50,00,000. 1,50,00,000. तुम्ही जर 2 वर्ष बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून तुम्ही जर ज्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घेताय त्या ठिकाणचं कोचिंग व्यवस्थित घेतला तर तुम्ही आणि स्वतःला, मी मग अनेकदा रिपीट करतो, स्वतःला कमी लेखू नका. मला कुठं जायचंय तिकडं, मला तर इकडंच जायचंय. म्हणजे देवानं दिलेलं पृथ्वी तलावरचं आपलं अस्तित्व सिद्ध करण्याची शक्ती तुमच्याकडे असताना तुम्ही जर त्याच्यापासून पळत असाल, लांब जात असाल, तर आपल्यावर दुर्दैवी आणि मूर्ख माणूस या भूतलावरती कोणी नसतं. लक्षात येते का बघा? काय म्हणतो, 87% मुलगा 81% मुलगा जर करू शकतात, आपण त्याच्यामध्ये किती टक्केवारीचा फरक आहे, तो तुमच्यापेक्षा ग्रामीण. बरं, आई वडिलांनी काय कमी केले, काही कमी केले नाही, सगळं दिले. आपल्या लेकराचं चांगलं होण्याचं सुप्त मनामध्ये इच्छा असणारी भूतलावरची 2च व्यक्ती, आई आणि वडील, त्याच्यानंतर गुरु. दुसरं तुमचं विचार करायला कोणाला वेळ नाही, तुमचा विचार करायला कोणाला वेळ नाही. 3च व्यक्ती, आई वडील आणि शिक्षक. आणि ते जर इच्छाशक्ती त्यांची पूर्ण करायची असेल, त्यांची इच्छाशक्ती नाही, तुमचं भविष्य चांगलं काढण्यासाठी तुम्ही स्वतःसाठी करताय, ही सगळ्यात पहिल्यांदा माहिती असते. बऱ्याच मुलांना वाटतं मला सारखं अभ्यास करायला लावतात, वाचायलाच लावतात, मला घरातून बाहेर सोडत नाहीत, मला मोबाईल देत नाहीत, टीव्हीचं रिचार्जच मारलं नाही, मला कुठं गावाला घेऊन जात नाही, मला कुठं पूजाला घेऊन जात नाही, मला कुठं पाहुण्यांच्या कार्यक्रमाला घेऊन जात नाही. काही गरज नाही, काही गरजेचं नाही. तुमचं स्वप्न जोपर्यंत साकार होत नाही तोपर्यंत तुम्ही जर फुल कॉन्सन्ट्रेशन राहिला तर 101% होते. हे सर सांगतील तुम्हाला. कारण ह्या गोष्टी का आहेत तर परत मिळणार, वेळ निघून गेली. नाहीतर मग आज MIDC मध्ये पण 10-15 हजारची नोकरी आहे ना. तुम्ही शिक्षण नाही केला आणि डिप्लोमा केला. डिप्लोमा बरेच लोकांचं असते, 96% पडले सर गव्हर्नमेंट मिळते डिप्लोमा करून. डिप्लोमा म्हणजे आजकालची व्याख्या सुशिक्षित कामगार असतात. पूर्वी 15-20 वर्षापूर्वी डिप्लोमाला चांगलं पोस्ट होते, कारण का त्याला त्या पद्धतीने ते इंजिनिअरिंगचं वगैरे फॅट नव्हतं. पण आता डिप्लोमा झाला म्हटलं चल मशिनरी आहे, CNC मशीन आहे, तर त्याला शिकलेलं असतं, त्याला ऑपरेट कसं करायचं माहित असते. तू काम कर, रोजचं टार्गेट असते 12 तास काम, एवढं पगार, लेट आलास की पगार कट, लवकर रजा घेतलास की पगार कट. 10-15 हजार मध्ये आज चालते का? काही जीवन चालते का? बरं, शेतीवाडी असली तरी आता शेतकरी असते, मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, तर शेतीमधनं काय येतं हे सगळ्यांना माहित आहे. मग तुमच्या आईवडिलांचं राहणीमान तुमच्या शिक्षणामुळे सुधारणार असेल तर तुम्ही प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि प्रयत्न न करणारा माणूस हा एकतर येडा असू शकतो नाहीतर फळ असू शकतो, म्हणजे दोन्हीचा अर्थ एकच. प्रयत्न न करणार, एवढे सगळे तज्ञ शिक्षक असताना, एवढी टीम चांगली असताना, एवढं तुम्हाला सगळ्या गोष्टीचं पोषक वातावरण असताना आपण जर आपला आईवडील सारखं सांगायला लागले अभ्यास कर, हे कर, आणि त्यांच्यावरतीच आपण खेकसतो. बाळा मी जर त्यांच्या बाजूने बोलतो, तुम्ही काय राग म्हणू नका, खेकसतो का नाही. तुम्हाला काय वाटतंय मला काय करू देत नाही. अरे पण तुमचं चांगलं व्हावं म्हणून त्यांनी ह्या गोष्टी करायलात ना. उद्या कौतुक कोणाचं आहे, बॅनर कोणाचं लागणार आहे, स्टेटस कोणाचं लागणार आहे, आईचं आणि वडिलांचं लागणार आहे. त्यांचा बॅनर त्याच वेळेला लागलाय, तुम्ही 16 वर्षाच्या अगोदर, बरोबर ना. आता त्यांना गरजेचं नाही, आपल्या लेकराचं चांगलं व्हावं ही त्यांची मनामध्ये सुप्त इच्छा आहे, आणि ते समजून घ्या. कधीतरी तुम्ही आईशी किंवा वडिलांशी असं बसून गप्पा गोष्टी जरा करा, इतर गोष्टीशी काय जुळवाजुळव करावं लागते लाईफ जगताना, तुमच्या एज्युकेशनला खर्च करताना काय जुळवाजुळव करावं लागतं.
म्हणून म्हणतो जे 63 दिवस राहिले त्या 63 दिवसाचं नियोजन चांगलं करा, जेणेकरून तुम्हाला मार्क्स चांगले पडतील आणि अभिमान आणि तो ऊर्जा, तो आत्मविश्वास घेऊन तुम्ही 11वीला चांगल्या ठिकाणी ऍडमिशन घ्याल आणि ज्या ठिकाणी घ्याल तिथलं नाव तुम्ही नक्की नाव करशाल. हे मेडिकलच्या बाबतीत जातं. ज्याला मेडिकलला जायचं नाही, इंजिनिअरिंग JEE म्हणून परीक्षा असते, जॉईंट एंट्रन्स एक्झाम, जी देशामध्ये 3ऱ्या नंबरची टफ परीक्षा, ज्याच्यामध्ये फेज 1 फेज 2 दोन पेपर असतात. दोन्ही पेपर मधला ऍग्रीगेट काढलं जातं, मेन्स होतो. मेन्स परीक्षेमध्ये काय मार्क्स पडतात? इथं पण 24-22 लाख मुलं बसतात. इथं फक्त 14,000 मुलं देशातली निवडली जाते 23 IIT सेंटर मध्ये. किती? 23 IIT सेंटर, जे आपल्या महाराष्ट्रातलं मुंबईमधलं खरगपूर आहे आणि देशातलं चेन्नई, ज्याला आपण पूर्वी मद्रास म्हणायचो, मद्रास हे IIT सेंटर, हे टॉपचं IIT सेंटर आहे. पहिली 7 IIT सेंटर आहेत जी टॉपचे आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही 12,000-14,000 मुलांच्या मधनं देश पातळीवरून तुम्ही निवडला जाल. मेन्स झाल्यानंतर ऍडव्हान्स, मेन्सची परीक्षा 300 मार्काची असते आणि ऍडव्हान्सला गेला ते पेपरला गेल्यानंतर कळते ही किती मार्काचं आहे. 320 मार्काचा आहे काय, 300 मार्काचा आहे काय, 280 मार्काचा आहे काय, 360 मार्काचा आहे. टफ लेवलची परीक्षा ज्याच्यामध्ये मॅथ्स असतो, फिजिक्स असतो, केमिस्ट्री असतो आणि त्याच्यामध्ये तुमचा जर स्कोर चांगला झाला 98-99 ॲडव्हान्समध्ये, तर ते 12-14,000 मुलांच्या मध्ये रँकिंगनुसार AI रँक, ऑल इंडिया रँकनुसार तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज मिळतात. आणि मुलांनो, तुम्हाला मग सांगताना ते पण सांगतो हे पण सांगतो, जर तुम्ही 23 IIT सेंटरमधला IIT झाला तर 4 वर्षाचा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला मोठमोठ्या कंपन्या, ते भारतातल्या कंपन्या आणि परदेशातल्या कंपन्या, लार्सन अँड टुब्रो, कमिन्स, इन्फोसिस, टेल्को यासारख्या कंपन्या 1 CR प्लस 1 कोटीच्या वर पॅकेज. तुम्ही म्हणणार आम्हाला का, आम्ही एरडोलीवाले ग्रामीणमध्ये, एरडोली आणि ते खंडेराजुरी किती लांब आहे? 5.5 किलोमीटर मधनं. मी खंडेराजुरीवरनं पुढे आल्यानंतर गोंडेवाडी आणि खंडेराजुरीच्या मध्ये एक टर्न आहे, त्या टर्नच्या कोपऱ्याला एक 4 वर्षाच्या पाठीमागे पॅन्डेमिक मध्ये एक बोर्ड बघितला होता. त्या विद्यार्थ्याचं नाव काहीतरी मला आठवत नाही, ऋषिकेश असं काय आडनाव काहीतरी होतं, राऊत तो माळी काहीतरी, आणि तो IIT सिलेक्शन म्हणून आलतो. तुमच्या गावापासून किती किलोमीटर आहे? किती किलोमीटर? 4-5 किलोमीटर. तो IIT होऊ शकतो. त्याला जोधपूरला IIT मिळालं, मग आपण चेन्नईचा IIT काय घेऊ शकत नाही? मनाशी एकदा कुणगट बांधलं तर त्या गोष्टी शक्य आहेत. तुमच्या भागातलं सांगवलं, मगाशी मी मेडिकलचं सांगितलं, तुमच्या भागातलं सांगितलं. आपण नुन्नीगंड बाळगतो, माझ्यातनं होत नाही, माझ्यातनं करवत नाही, मला ते जमत नाही, मला समजत नाही, मला कळत नाही. हे जे क्वेश्चन्स आहेत ना, हे क्वेश्चन गाठोड्यामध्ये घाला आणि फेकून द्या नदी. आणि बघा का होत नाही. तुम्ही 10वीला याच्यावर तुम्हाला वाटत होतं की 10वीला अवघड आहे, 10वीचं बोर्डाची परीक्षा म्हणजे खूप टफ आहे. आता 10वी सगळा सिलेबस झालाय. काय आहे का 10वी आहे का मुलांना? 10वी मध्ये काय आहे का? काय सोपं आहे? 9वीपेक्षा 10वी सोपं आहे, उलट 9वी अवघड होतं. मी बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर 9वीचं टक्केवारी विचारतो, कारण तुम्हाला पण माहिती आहे 9वी शिकलाय 10वी शिकलाय, पण 9वीचं जे होतं सिलेबस ते 10वीपेक्षा अवघड होतं. 9वीचं का टक्केवारी विचारायचं? कारण ते 9वी मध्ये सिलेबस टफ असल्यामुळे ते विद्यार्थ्याची खरी गुणवत्ता कळते. यासाठी मी बऱ्याच मुलांना 9वीची टक्केवारी विचारतो. 10वी ऐकून नाही ऐकल्यासारखं, सर मला 98 पडले, ओके पुढे काय, असं करायला लागतं. दिवस रात्र करायला लागते अभ्यास. आणि स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला बघायला सांगितलं की प्रामाणिक प्रयत्न असावा लागतो. प्रामाणिक प्रयत्न शब्द अधोरेखित करा, कारण ह्याच्यामध्ये प्रामाणिकपणा नसेल, दिखाऊपणा असेल तर तुम्ही स्वतःला तर फसवताय आणि तुमच्यावरती अपेक्षा केलेल्या तुमच्या पालकांना पण तुम्ही फसवताय. त्यांचं काही नुकसान होणार नाही. शिकलं ठीक, नाही शिकलं ठीक, अनेक 2-4 वर्षामध्ये बा आमच्यातनं होत नाही, तू MIDCला डबा घे, जा शेतामध्ये भांगलायला जा. मग तुम्हाला जे त्यांच्या मनातल्या सुप्तीच्या तुम्हाला करण्याचं जर धाडस, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न जर तुम्हाला करता येत नसेल, म्हणून म्हणतो की तुम्ही तुमच्याकडे वेळ आहे. वेळ गेल्यानंतर इथं बसलेले आहेत, इथं पण बसलेले आहेत. आम्ही कोणी 10वी परीक्षा देऊ शकतो का? जरा अभ्यास केला असते ना. मी ते माझी मैत्रीण झाली MPSC,
ती कलेक्टर ऑफिसमध्ये नोकरीला आहे. मी जरा केले असते तर माझं पण झालं असतं. माझ्याबरोबर असणार तो विद्यार्थी काहीच नव्हता, हुशार काहीच नव्हता, पण त्याला मार्गदर्शन पुढे चांगलं मिळत गेलं. तो DMS होऊन आज चांगल्या गावामध्ये चांगलं त्याची प्रॅक्टिस चालू आहे, तुफान इन्कम चालू आहे. हळूहळू वाटतंय की नाही सांगा. ते वेळ येते का परत? आज कुठली मेडिकल परीक्षा, आज कुठली इंजिनिअरिंग परीक्षा, हाय जे आपलं वाटेवर आहे त्याच्यामध्येच आम्ही सुख बघतोय, त्याच्यामध्येच आपलं मुलांचं भवितव्य बघतोय. त्याच्या पलीकडे काय करतोय का आपण? नाही. त्यामुळं संधी घालवू नका. संधी घालवला तर आयुष्यामध्ये पुन्हा पश्चातापाशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट नाही. इंजिनिअरिंग हे टॉपचं म्हटलं, जर तुम्हाला मिळालं ठीक, नसेल तर 33 NIT. तुम्हाला IITला 23 IIT सेंटरला नाही मिळालं तर 33 NIT कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये. नागपूरला NIT कॉलेज आहे, ज्या ठिकाणी माझ्यापेक्षा 1-2 वर्ष पुढे मी धारवाड युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला होतो. माझ्यापेक्षा 1-2 वर्ष पुढे असलेला बाबासाहेब सपकाळ म्हणून निपाणीचा, तो फिजिक्सचा HOD म्हणून आहे. अरे तू म्हणतो मला सुनील, ग्रामीण भागातलं तुझं टच आहे, त्या मुलांना सांगत जा, मुलांना समजावून सांगत जा, ह्या गोष्टी आहेत, ह्या फॅकल्टी आहेत, ह्या फॅसिलिटीज आहेत. त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे मुलगा कुठं जाऊ शकतो बघा. तुम्हाला NIT नाही मिळालं तर महाराष्ट्रामधलं COEP सारख्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यासारख्या VJTI यासारख्या कॉलेजमध्ये 3,000-4,000 वरून तुमचे इंजिनिअरिंग ट्रेन मिळू शकते. गव्हर्नमेंट नाही मिळालं, ऑटोनॉमस कॉलेज वालचंद सारख्या ऑटोनॉमस कॉलेजला मिळू शकते. तिथं नाही मिळालं, तुम्ही प्रायव्हेटमध्ये इंजिनिअरिंग मिळू शकते, सेमी गव्हर्नमेंटमध्ये इंजिनिअरिंग मिळू शकते, पण तुम्ही करू शकता. हे करण्यासाठी तुमच्याकडे बळ पाहिजे. तुम्हाला बाकी हे नीट जी काही करायचं नाही, मेडिकल इंजिनिअरिंग काही करायचं नाही. मला CET द्यायची आहे, महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट 200 मार्काची असते. त्या एंट्रन्स परीक्षेमध्ये तुम्ही 200 पैकी जरी 1% जरी घेतला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ते CET दिल्यामुळे तुम्हाला काही मेडिकल इंजिनिअरिंग मिळणार नाही. म्हणजे B ग्रुप घेऊन तर तुम्हाला B.Pharmacy, BSc नर्सिंग, BSc ॲग्री, अदर पॅरामेडिकल कोर्सेस या ठिकाणी ऍडमिशन. तुम्ही PCM घेऊन 200 मार्काची CET दिला, जे मगाशी सांगितलं होतं त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, म्हणजे तुम्हाला काही ना काही मिळेल. फक्त पुढचे 2 वर्ष तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न, स्वतःवरती विश्वास ठेवून, आईवडिलांचं मान राखून तुम्हाला ते करावं लागेल. कारण हे म्हणजे पहिली पाहिजे. आणि हे दुसरं अजून एक आहे, आपल्याकडे सिस्टीम आहे ग्रामीण भागामध्ये. पोरगी आता 10वी शिकते, बघू परीक्षा आत्ता झाले, मग मामाच्या गावाला सुट्टी जाईल, आत्याच्या गावाला सुट्टीला जाईल, मग जरा रिलॅक्स करेल, कुठेतरी MSCIT करेल, मग ते रिझल्ट येईल. रिझल्ट आल्यानंतर मग आम्ही टक्केवारी किती करते त्याच्यावरनं ठरवू, मग त्याला XYZ ठिकाणी ऍडमिशन घेऊ. पण या पिरियडमध्ये तुमचा टाइम वेस्ट. तुम्हाला पटते का बघा, साऊथ कडची आणि नॉर्थ कडची जी मुलं आहेत, तुम्ही 10वीला आहे, त्यांनी पण 10वीलाच आहे, पण 4-5 महिने झाले दिवाळीपर्यंत, दिवाळीपासून त्यांचा 11वीचा अभ्यास चालू आहे. ते 10वी ऑक्टोबरलाच पूर्ण केलं. परीक्षेचं काय, परीक्षेच्या अगोदर 15 दिवस अभ्यास करायचा, सगळं सराव बिराव सगळं झालं, 11वीचा अभ्यास चालू झाला. तुमच्यापेक्षा किती, हे 6 महिने, पुढचे 2 महिने, 8 महिने तुमच्यापेक्षा ऍडव्हान्स अभ्यास करून. कारण 11वी-12वी दोन्ही वर्षाच्या सिलेबसवरती मी जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सांगितले, हे सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स अवलंबून आहे. आपण काय म्हणतो, लेट जाऊ, निवांत जुलैला जाऊ, तोपर्यंत ती मुलं 8 महिने 9 महिने तुमच्यापेक्षा ऍडव्हान्स अभ्यास करून ती सगळ्या, आता मगाशी सांगितले 33 NIT कॉलेज, 23 IIT कॉलेज, एम्स कॉलेज, सगळ्या कॉलेजला फुल उठून होतं. आणि आपण बघतो 720 पैकी 720, 720 पैकी 715, आणि आपल्याला ही गाडी तर 100च्या पलीकडे जात नाही. हे का 8 महिन्याचं गॅप. तुम्ही मगाशी मी क्रिकेटनं सुरुवात केलं आणि क्रिकेटनं थोडंसं क्रिकेटनंच मी एंड करतो. सचिन तेंडुलकर तुम्हाला माहिती आहे, तर आपण काय म्हणतो, क्रिकेटचा देव. मी सुरुवात आता जे विषय त्याला अनुसरून घ्यावं. सचिन तेंडुलकरला आपण काय म्हणतो, मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव आणि भारताचा भारतरत्न स्पोर्ट्स मध्ये घेतलेला व्यक्ती. त्यांनी कधी ठरवलं मला क्रिकेटर व्हायचं म्हणून, इयत्ता 4थी. कधी, इयत्ता
4थी इयत्तेमध्ये ठरवलं की मला क्रिकेटरच व्हायचं आहे. भावाला बोलवून दाखवला, आईला बोलवून दाखवला, कोचला बोलवून दाखवला आणि तो क्रिकेटर नुसता क्रिकेट नाही खेळला. 22 वर्षी क्रिकेट खेळून क्रिकेटचा देव झाला आणि त्याचं 100 वनडे आणि कसोटीमध्ये 100 शतकं झाली आणि त्याचंही क्रिकेटबद्दलचं योगदानासाठी भारत सरकारनं त्याला भारत रत्न म्हणून देऊन त्याचा गौरव केला. बरोबर. राहुल द्रविड तुम्हाला माहित आहे, कर्नाटकचा बेंगलोरचा खेळाडू जो 9वी इयत्तेमध्ये असताना ठरवलं मला क्रिकेटर व्हायचं. सचिन तेंडुलकरनं कधी ठरवला? राहुल द्रविडनं कधी ठरवला? 9वी इयत्तेमध्ये ठरवला की मला क्रिकेटर व्हायचं. तो क्रिकेटर झाला. भारताचा चांगला ज्याला आपण बॉल म्हणतो, बरोबर आहे ना, कसोटीचा. तुम्ही मुलांना मॅक्झिमम माहित असेल, मोठ्या लोकांना माहित असेल. कसोटीमध्ये चांगला खेळला, वनडेमध्ये चांगला खेळला. भारताचा कोच झाला, ज्याच्या कोचच्या प्रशिक्षकच्या नेतृत्वाखाली आपण वर्ल्ड कप T20चं मागचं जिंकलं. पण त्याला क्रिकेटचा देव म्हणतात का? त्याला भारताचा भारतरत्न दिला का? सुरुवात कधी केली होती? 9वीला. आपण काय करतो, बोर्डाची परीक्षा होऊ दे, निकाल लागू दे आणि मग आपण करू. आणि मी मगाशी सांगितलं, साऊथ आणि नॉर्थची लोक कधी ठरवतात? 10वीला असताना दिवाळीमध्ये ठरवतात की मला काय व्हायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून 10वीचा अभ्यास तिथे पूर्ण करून पुढचा अभ्यास चालू ठेवलेला असतात. त्यामुळं त्यांना महाराष्ट्र नव्हे देशामधल्या टॉपच्या इंजिनिअरिंग, मेडिकल, पॅरामेडिकल, अदर पॅरामेडिकल ह्या कॉम्पिटेटिव्ह आयझर नायझर ह्या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये टॉपची मुलं असतात आणि आपण नुसतं टीव्हीवरती ऐकत राहतो, मीडियामध्ये बघत राहतो, सोशल मीडियामध्ये बघत राहतो, फक्त म्हणत राहतो. आपण असं विचार करत नाही की मी का केलं नाही. म्हणून त्यासाठी एज्युकेशन सिस्टीममध्ये 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. योग्य मार्गदर्शन, सातत्य, नियोजन, कठोर परिश्रम. सगळ्या ठिकाणीच आहे, एज्युकेशन सिस्टीममध्येच नाही. तुम्हाला गायडन्स चांगला पाहिजे, योग्य मार्गदर्शन, करेक्ट गायडन्स, सातत्य, कन्सिस्टन्सी, सातत्य, कन्सिस्टन्सी पाहिजे त्याच्यामध्ये. एक दिवस केलं, तुमच्या आईवर शेती करत असतील तर बाग लावून आलं आणि पुढच्या वर्षी द्राक्ष काढायला गेलं, असेल का बाग? तिथं द्राक्ष असतील. तुमच्या आईवडील ऊस शेती लावत असतील, ऊस लावून आलं आणि पुढच्या वर्षी ट्रॅक्टर घेऊन ती ऊस तोडायला गेलं, असेल ऊस तिथं. तुमच्या वेळी ढबूचं प्रश्न जास्त आहे, ढबू लावून आलं आणि 4 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर ढबू तोडायला म्हणून गडी माणसं घेऊन गेले, असेल ढबू तिथं. सातत्य. एक दिवस पण माणूस करतो, शेताकडे जायचं. जेवढं आपल्या लेकरांच्यावरती तो माया करतो त्याच्या दुप्पट त्या काळ्या मातीवरती माया करतो. कारण त्या काळ्या मातीवरच त्या लेकरांचं चांगलं होणार आहे त्याला मनाशी नक्की माहिती. बरोबर आहे ना. योग्य मार्गदर्शन, सातत्य, नियोजन. प्लॅनिंग नसेल तुम्ही करायला हो, सगळं गायडन्स आहे, सगळं आहे, रोजचा अभ्यास करा, पण काय करू काय नको, कुठलं कसं येईल, कुठलं कसं येईल, हे जर सर्कलचं टॉपिक करत असताना द लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर इक्वल हे थेरम येणार आहे असं शिक्षक सांगून देखील आपण करत नसलो तर महामूर्ख. बरोबर ना. आयडेंटिटीवरची 2 प्रूव्हवरचं ट्रिग्नोमेट्रीचं एक एक्झाम्पल येणार आहे, करा हे. जो सांगितले 3 मार्काला येणार आहे, आपण त्याच्याकडे डोंगर पण बघितलं नाही. होईल. प्लॅनिंग पाहिजे, प्लॅनिंग, प्लॅनिंग. योग्य मार्गदर्शन, सातत्य, नियोजन, कठोर परिश्रम. कठोर परिश्रम म्हणजे काय? ह्या सगळ्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे. नाहीतर मम्मी गेलं पप्पा गेलं चार्जिंग लावून मोबाईल घेऊन बसलाय आपला. मम्मी गेलं पप्पा गेलं आणि मित्राच्या जवळ कट्ट्यावरती बसलाय. त्याला कठोर परिश्रम पाहिजे, स्वतःला न फसवता. आणि ह्या सगळ्यांचा चौघांचा म्हणजे यशाचा राजमार्ग म्हणून त्याला म्हणतात. योग्य मार्गदर्शनासह सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध, कठोर परिश्रम हाच खरा यशाचा राज्यमार्ग. आणि राज्यमार्ग तुम्ही निवडायचा. त्यांनी तुम्हाला द्यायला लागलेत. कुठल्या ऐवज असं म्हणणार नाही तुमची टक्केवारी झाली, बाद झाला, 98% पडलेत ना, आता आपण काम करू, अर्धा एकर भेंडी लावू, हा अर्धा एकर काय झेंडू लावू, मस्तपैकी आपलं आता सकाळी जायचं, दुपारी यायचं, तोडायचं, मार्केटला घालायचं. तू काय शाळा शिकू नको म्हणतील का? 50% पडलं तरी आईवडील म्हणणार नाही, माझी गॅरंटी आहे. मुलगा नापास झाला असला तरी म्हणणार नाही शेती कर.
तो मुलगा नापास झाला तरी म्हणणार नाही कामाला जा, मुलगा नापास झाला तरी म्हणणार नाही तू काहीतरी कामधंदा कर, कारण ते नाळ जोडलेले असते. आपल्या लेकराला त्रास होऊ नये यासाठी ते जीवाच्या आकांतानं तुमच्या पाठीमाग धावत असतात. आणि त्याची परतफेड करायचं झालं, त्यांची कॉलर जर समाजामध्ये, गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जर ताट करायचं झालं तर तुम्ही एकच करायचं, मी माझ्या आईवडिलांना फसवणार नाही. मुलींसाठी स्पेशली सांगतो, मी माझ्या आईवडिलांचं मान खाली जाईल या पद्धतीने वागणूक करणार नाही. मी माझ्या आईवडिलांसाठी कुणी बोट दाखवतील या पद्धतीने वागणार नाही. मी माझ्या आईवडिलांचा खूप काळजीपूर्वक, आज्ञापूर्वक सगळ्या गोष्टी करेन, कारण ती माझी देवमाण. तुम्ही जाता जाता एकच सांगतो, मंजिले उन्हीं को मिलती है, मंजिले उन्हीं के मिलते हैं जिनके सपनों में जान. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. हौसलों से कुछ नहीं होता, पंखों से उड़ान होती है. धन्यवाद.